तुम्ही बघू शकता करेक्शन नंतरच किती फरक वाटतोय चेहऱ्यामध्ये. त्यानंतर आपण लावूयात फाउंडेशन. मी हे मेबेलिनचं यूज करतेय. यू कॅन अप्लाय विथ युअर फिंगर्स. ऑल्सो यू कॅन यूज ब्रश और स्पंज टू ब्लेंड इट. फाउंडेशन लावताना कधीच पूर्ण चेहऱ्याला आधी लावून घ्यायचं नाही आणि मग ब्लेंड करायचं नाही. आधी एक एक सेक्शन घ्यायचं. आधी मी ह्या साईडला लावले, मी आता इथे लावलंय, इथे आणि इथे. तर मी ह्या साईडचा आधी ब्लेंड करून घेते. तुम्ही ब्युटी ब्लेंडर पण यूज करू शकता. ब्रशने थोडं कव्हरेज जास्ती चांगलं भेटतं. पूर्ण चेहऱ्याला एकदम फाउंडेशन लावलं हाताने आणि नंतर ब्लेंड कराल तर एक साईडचं ब्लेंड करेल तोपर्यंत दुसऱ्या साईडचं फाउंडेशन जास्ती ड्राय होऊन जातं. मग ते नंतर ब्लेंड होत नाही आणि मग आपल्याकडनं ते ओव्हर ब्लेंडिंग होतं आणि मग आपल्याला फुल कव्हरेज मिळत नाही. फोरहेड वरती कधीच असं इकडून असं ब्लेंड करायचं नाही. तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व कराल तर आपले फोरहेडवरचे जे हेअर्स आहेत ना, ह्या साईडचे हेअर्स ह्या डिरेक्शनने असतात आणि इकडच्या डायरेक्शनचे म्हणजे इकडच्या साईडचे हेअर्स या डायरेक्शनने असतात. तर तुम्ही असं उलटं करणार तर इकडचे हेअर्स सगळे असे वरती येणार आणि मग फाउंडेशन फ्लिकी होणार एकदम. फाउंडेशन ब्लेंड करताना कधीच खालच्या डायरेक्शनने असं वरती नाही जायचं. असं वरतून ब्लेंड करत करत खाली यायचं असं खालच्या डायरेक्शनने. कारण आपले जे हेअर्स आहेत ते डाऊनवर्ड डिरेक्शनने आहेत आणि तुम्ही जसं उलट्या दिशेने जर ब्लेंड करणार तर ते सगळे हेअर्स असे खडे उभे राहतील. रिमेनिंग प्रोडक्ट मी इथे आईसला लावून घेते. फाउंडेशन सेट करण्यासाठी तुम्ही कॉम्पॅक्ट पण यूज करू शकता, सेटिंग पावडर पण यूज करू शकता. पावडर घेताना डायरेक्टली फेसला अप्लाय नाही करायची, इव्हन आउट करायचं आणि मग प्रेस करून हलक्या हाताने फाउंडेशन सेट करून घ्यायचं. फाउंडेशन लावले ते सेटही केलं आणि तुम्ही बघू शकता आता आपला जो चेहरा आहे तो एकदम प्लेन दिसतो. याच्यानंतर जे पण तुम्ही काम करणार चेहऱ्यावरती म्हणजे आयब्रो फिलिंग म्हणा, आय मेकअप म्हणा, ब्लश कॉन्टर जे पण करणार ते खूप जास्त मॅटर करतं. कारण त्याच्यात जर तुम्ही काही चूक केली तर हे पूर्ण जे पण तुम्ही परफेक्ट शेडचं फाउंडेशन म्हणा, परफेक्ट करेक्शन जरी केलेलं असलं तर तुमचा पूर्ण लुक त्याच्यामुळे खराब दिसतो.